जय शिवराय मित्रांनो. मागील 2 महिन्यापासून जुलै असेल, ऑगस्ट असेल, राज्यातील विविध जिल्ह्यात पाऊस हा मोठ्या प्रमाणात कोसळतोय. ते त्या पावसामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, काही ठिकाणी सततचा पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेती पिकांबरोबर जनावरांचं देखील तसेच घराचं देखील नुकसान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात एक पावसानं झोडपलेलं आहे. पिके जमीनदोस्त झालेली आहेत. काही ठिकाणी जमिनी खरडून गेलेल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पशुधनाचं पण नुकसान झालेलं आहे. तर तुम्ही काही गावात पाहू शकता, गावात पाणी शिरून संपूर्ण घराचं असेल साहित्याचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. सरसकट पंचनामे करायला शासनाने सांगितलेले आहेत. कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देखील या पंचनामे करण्याचे आश्वासन दिलेले आहे व पंचनामे देखील अद्याप चालू आहेत. काही जिल्ह्याचे पूर्ण झालेले आहेत, काही जिल्ह्याचे अद्याप बाकी आहेत. नेमकी मग शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला आहे की ही मदत नेमकी मिळणार आहे कधी? कारण खरीपाचं जे संपूर्ण पीक आहे या पावसामुळे जमीनदोस्त झालं आहे. आता उरला प्रश्न हा रब्बीची पेरणी कशी करायची. तर हे नुकसान प्रामुख्याने तुम्ही पाहू शकता. पाठीमागील निवडणुकीच्या वेळेस शासनाने जी शासकीय मदत किंवा अतिवृष्टीची मदत होती किंवा नुकसानग्रस्ताची मदत होती, त्यामध्ये मदत वाढ करून 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये देण्याचं ठरवलेलं होतं. त्याबाबतीत GR देखील काढण्यात आलेला होता. पण शासनाने निवडणूक झाल्यानंतर या गोष्टीचा विसर पडलेला आहे शासनाला. लगेच मे 2025च्या महिन्यात तो GR रद्द करून जो पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाते, ती मदत देण्याचं जाहीर केलेलं आहे. मग आता शेतकऱ्यांना प्रश्न पडतोय की आपलं नुकसान झालेलं आहे, नेमकं ही मदत मिळणार आहे कधी, किती? जर शेतकऱ्यांचं 100% नुकसान झालेलं असेल तर कोरडवाहू पिकांसाठी 13,500, बागायती पिकांसाठी 17,000 आणि फळबागा पिकांसाठी 22,000, 21,000 जे अनुदान आहे हे 100% भेटणार नाही आहे. कारण जे पंचनामे चालवले आहेत ते पंचनामे सरसकट चालू आहेत, पण संपूर्ण क्षेत्राचं जे पंचनामे करताना जी टक्केवारी असते त्या टक्केवारीनुसार शेतकऱ्यांना मदत मिळत असते. जर एखाद्या शेतकऱ्यांचं 2 एकर क्षेत्र आहे, त्याचं संपूर्ण नुकसान झालेलं असेल तर त्याला 1 हेक्टरच्या कमीच मदत मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला 50,000 मदत मिळेल किंवा आपल्याला 60,000 मदत मिळेल, आपल्याला 10 एकर शेती आहे आपल्याला 70-80 मदत मिळेल, ही गोष्ट खूप लांबची आहे. कारण शासन अगोदरच फक्त निवडणुकीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या आम्ही बाजून आहोत किंवा आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तोंड देतो किंवा शेतकऱ्यांची आम्ही मदत करतोय, हे साफ खोटं आहे. कारण फक्त निवडणुकीच्या वेळेस शासनाने हा GR काढलेला होता. निवडणूक झाल्यानंतर लगेच जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं, जेव्हा शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ येते त्यावेळेस शासनाने लगेच तो GR रद्द करून पूर्वीप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेतला GR शासनाने काढून त्या GR प्रमाणेच मदत देण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे शेतकरी हा प्रश्न पडला आहे त्यांना की हा नेमकी मदत मिळणार आहे कधी. मदत पंचनामे अद्याप चालू आहेत, त्याचे संपूर्ण अहवाल अजून शासनापर्यंत पोचलेले नाहीत. हे अहवाल कधी पोचणार आहेत व शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार आहे याबाबत देखील विचारणा होत आहे. त्यामुळे सरकारने सरसकट संपूर्ण म्हणजे जे क्षेत्र आहे त्याप्रमाणे 100% मदत शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना द्यावी. खरं तर या 100% जे मदतीमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते भरून येणार नाही आहे, पण थोडीफार का होईना शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. त्यामुळे सरकारने हे पंचनामे असतील हे लवकरात लवकर ह्या ज्या अटी शर्ती आहेत ते बंद करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल यावर विचार करणं गरजेचं आहे. व ज्या आसमानी संकटाला जो बळीराजा तोंड देतोय त्या बळीराजाला लवकरात लवकर ही मदत जाहीर करून एक चांगल्या प्रकारे साथ देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे.
का फक्त निवडणूक आल्याच्या वेळेस ह्या सरकारला शेतकऱ्यांची जाग येते, असं न करता सरकारने लवकरात लवकर या गोष्टीचा विचार केला पाहिजे व शेतकऱ्यांना मदत देण्याचं जाहीर केलं पाहिजे. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन महत्त्वपूर्ण माहितीसह.